अहो अहो नका हो असे घर मोडू, ऐका माझे। मला नका सांगू तुम्ही, मी आधीच सांगितलं होतं मला हे मान्य नाही, पण काकांना माझी जराही किंमत नाहीये। त्यांनी नानूला दत्तकच घेऊन टाकलं आणि माझा आवाजच बंद करून टाकला। ठीक आहे, मी ही ठाम आहे, तुकडा म्हणजे तुकडा। आप्पा मला थोडे बोलायचे होते। बोला, तुम्हीही बोला। सुनबाईंसमोर काढा अक्कल माझी। हो हो तसे नाहीये, त्याला काय म्हणायचं ते ऐकून तरी घ्या। आप्पा तुम्ही रागवू नका, माझे फक्त एवढेच म्हणणे आहे की यशोदा आणि तिची भावंडे आपल्याकडे पाहुणे म्हणून राहायला आलेत काही दिवस। त्यांचे आई वडील आले की ते जातील त्यांच्या घरी परत। तोपर्यंत आप्पा तुम्ही हे सगळं थांबवा, मुले घाबरली आहेत। होय हो, मी हात जोडते तुमच्या समोर, एवढं तरी ऐका आमचे। आप्पा मी विनवणी करते तुम्हाला। आप्पा आप्पा क्षमा करा, पण ठीक आहे, ती मुलं इकडे आहेत तोवर घर वेगळं करत नाहीये मी, पण मी मात्र वेगळाच राहणार। शेतावरच्या खोलीत जाऊन राहणार आहे मी एकटा। हो आप्पा, मला कुणीही अडवायचं नाहीये, नाहीतर परिणाम वाईट होतील। अहो काळजी करू नका, आपण करू काहीतरी, घर नाही मोडणार। आई तू रडू नकोस, घर नाही मोडणार। हे घ्या, गुळ पाणी घ्या। नाही, नकोय मला। अहो असं केलं तर कसं चालेल? गेले 2 दिवस तुमच्या पोटात अन्नाचा एक कण नाहीये, निदान गुळ पाणी तरी घ्या। नाही मला खरंच नको। तुम्हा राधाताईंची शपथ। घ्या। सावकाश। अहो अहो ऐकताय का? काय झालं बाप्पू, असे काय पाहताय? काय हो दिनकरराव, तुमच्या या सुमनचे अजून लग्न कसे नाही झाले? कसं सांगू बाप्पू, तिच्या पत्रिकेत दोष होते, संसार टिकला नसता। पत्रिका पाहून मुलांकडून नकार यायचा। पुण्याचे मोठे ज्योतिषी भास्करराव जोग यांनी असं सांगितलं होतं की वय 24 पर्यंत हा दोष राहील। आता 24 वय झाले, दोष नाही, पण आता घोड नवरी झाल्याने कोण लग्न करणार? मोठी सालस आणि गुणी मुलगी आहे हो, उत्तम गृहिणी होईल यात शंका नाही, पण ललाटावर लिहिलेले हवे सटवाईने। सटवाईने लिहिले नसेल तरी मनात आणले तरी आपण लिहू शकतो। म्हणजे नारायण आणि सुमनचे लग्न होऊ शकते, सारे तुमच्या माहितीतलेच आहे। नारायणची मुले लहान आहेत, त्यांना आई हवी आहे। सुमन नारायणाची मनापासून काळजी घेते, मुलांची घेईल आणि आमचा प्रश्नही सुटेल।
तुमच्या मनावरचे ओझे उतरेल. बोला काय म्हणता? अहो भाग्यच म्हणायचे आमचे. अहो काय अहो हे काय करताय? मुलीच्या डोक्यावरती अक्षता पडतील ही आशाच सोडली होती मी. तिचे पुण्य मोठे म्हणून तुमच्या मनात हा विचार आला. धन्य झालो. राम कृष्ण गोविंद हरि नाम जपतो. राम कृष्ण गोविंद. अगो बाई, अहो सासूबाई, तुम्ही का गेलात माडीवर? द्या इथे, मी केले असते ना. अगो तू काय कमी कामे करतेस का? काय गो चेहरा का पडला? मी आणलेलं तुला आवडले नाही का? मी वरती नेऊन ठेवते, तू घेऊन ये आणि इकडे. काहीतरीच काय, तसे नाही. मग सासूबाई, काय झाले? सासूबाई, मला ना काही कळेनासेच झाले. कोणाचे? नानूचे का? अगो आम्ही त्याच दत्तक घेतलाय ना, तो प्रश्न मिटलाय आता. काय बोल लागायचा तो आम्हाला लागेल. नाही नाही, असे कसे? जे होईल त्याला सामोरे जाण्याची तयारी आहे हो माझी. नानूच्या वागण्याची झळ मी तुम्हा दोघांना नाही लागू द्यायची. तुम्ही आणि मामनजी, मी फार मोठे धाडस केले आणि मन आभाळा एवढे करून सारे पोटात घातले हो. पण सांगू का, यांना कशाची किंमत नाहीये. सारखे काही बाई बोलताय. चूलच वेगळी मांडतो, घरच सोडून जातो. मेला तो नारायण. 4 दिवस तोंडाची वाफ दवडेल आणि येईल घरात परत. तू काही त्याचे मनावर घेऊ नकोस. नाही ना, तसे नाहीये यावेळी. यशोदा आणि मुले घरात आहेत म्हणून थांबलेत ते. नाहीतर चूल वेगळी मांडण्याचा हट्ट आहेच त्यांच्या डोक्यात. अहो डोक्यात राग घालून शेतावरच्या घरात जाऊन राहिलेत ते. काल रात्रभर तिथे होते. मला वाटले सकाळी येतील परत, पण नाही आले. म्हणाले मुले त्यांच्या घरी जाईपर्यंत मी घरी यायचो नाही. आता काय करावे सांगा मला. आहे खरा पेच. त्याच्या डोक्यावरचे भूत चतुराईनं उतरवायला हवे. आपल्याला काय तो दाद द्यायचा नाही. तू यशोदेस सांग, ती बरी हुशार पोर आहे हो. काहीतरी युक्ती शोधेल खास. नारायणा, अरे अरे नारायणा, रडायचा थांब, रडायचा थांब. असं असं खचून जाऊन चालणार नाही तुला. आता उभे राहायला हवे तुला. बापू, आता मी दिगंबर मागोमाग हिमालयातच जातो. हे तर अन्न त्याग करून आयुष्य संपवतो. मला आता जगायचंच नाहीये बापू. कर तुला हवे ते, पण तुझ्या मुलांना मी सांभाळणार नाही. मला झेपायचंच नाही ते. नाही नाही बापू, असं बोलू नका हो. माझी मुलं. हे बघ नारायणा, तुझ्या मुलांना आईची गरज आहे. तुला सांगतो ताबडतोब लग्न करून टाक. नाही बापू, अहो मला हे सहन होत नाहीये हो. अहो राधाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. राधा, मग बस रडत. सुयोग्य मुलगी नजरेसमोर आहे म्हणूनच सांगतोय. अरे दुसरे पानावर चटकन मुली मिळत नाहीत. त्यातून मुलांचा सांभाळ करू शकतील इतके वय नसते त्यांचे. इथे बर्व्यांची सुमन लग्नाची राहिली आहे. घोडनवरी आहे, पण आपल्याला ती चालेल. नाही बापू, मला ते सहन होत नाही. असं बोलू नका. ठीक आहे, मुलांची परवड झालेली तुला बघायची असेल जन्मभर तर बसतो मी गप्प.
पण उद्या सखू रडली तर माझ्याकडे येऊ नकोस. माझी लाडकी सखू. हे बघ, आता ते दुःख आवर. मुलांचा विचार करून लग्नाला तयार हो. राधाचे 13वे झाले की 14व्या दिवशी हा विवाह होईल. सुमनला घेऊनच आपण पालघरला जाऊ. मी तयारीला लागतो. मी तयारीला लागतो. राधा. इतके दिवस का राहिली आई तिच्या माहेरी? अहो सखू रडत होत्या का मगाशी? हो, आईच्या आठवणीने रडत होती सखू. खरं सांगू, मलाही आईच्या आठवणीने रडू येत होते, पण मी सावरले स्वतःला. तुम्ही खूप धीराचे आहात. मला तर कौतुकच वाटते तुमचे. मला तर तुमच्या आईचे कौतुक वाटते. माझ्याच्याने सखूला सांभाळणे कठीणच होऊन बसले होते, पण तुमची आई किती चांगली आहे. कसे पटकन शांत केले सखूला. मग माझी आई येती. हो हो, खुशाल क्या मारू नका. आता ती आमची ही आई आहे. हो बरे, तुमच्यावर आता मी एक कामगिरी सोपवणार आहे. कामगिरी कोणती? अहो, नानू सुशिलेच्या लग्नावरून रागवून आप्पा शेत घरावर गेलेत ना, त्यांना समजवून घरी घेऊन येणे. गोदे 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 गोदे. अगो, वेगळी चूल मांडायचे दादाने मनावरच घेतलंय. काल रात्रीपासून शेतावरल्या घरात गेला राहायला. चांगलेच आहे ना मग. नाही नाही, तू ये, बस बस बस. हो. अगो, तू फूस लावलीस मला म्हणून रागाच्या भरात दादा समोर वाटणं करण्याचं बोलून बसलो होतो मी. पण आता चक्र फिरली आणि दादाच वेगळं होण्याचं म्हणतोय. अगं, आपला डाव फसला ना. वेडे आहात तुम्ही, वेडे. अजिबात अक्कल नाहीये तुम्हाला. अहो, आपला डाव फसलेला नाहीये. उलट नानूच्या मूर्खपणामुळे नियतीने फासे आपल्या बाजूने टाकलेत. आणि भाऊजींच्या या अशा वागण्याचा आपल्यालाच लाभ होणार आहे. पटवर्धन बुवा, यायचं का? आम्ही आहात. अरे या नमस्कार. बुवा, आता लग्नाला उशीर नको. या घटनेला आणखीन काय वळण लागायच्या आत लग्नगाठ बांधून टाकू. येत्या गुरुवारी नानू आणि सुशीला यांचा विवाह झोळाई देवीच्या मंदिरात करू. काय बोलू, शब्द अपुरे पडतील. अरे बुवा, अहो मित्र आहोत आपण. आणि आता व्याही होणार तेव्हा हा नमस्कार नको, गळा भेट हवी. खरंच खूप धाडस केलं तुम्ही. घरातून एवढा विरोध होत असताना त्याला न जुमानता तुम्ही स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिलात. खरंच बल्लाळ पळसुऱ्यांची जागा घेतलीत तुम्ही. तेवढी आमची लायकी कुठे बुवा. पण उशिरा का होईना धाडस आले अंगी. पण हे सुद्धा बल्लाळ परचुरांच्या नातीमुळे, यशोदेमुळे बरं का. मला सांगतो बुवा, ही पोर म्हणजे झोळाई देवीचं रूप आहे. आई. अगो अगो, रडायला काय झाले? तू शांत हो बरे. आधी तू सांगितले नाहीस काय झाले तर आम्हाला कळणार कसे? आई, उद्यापासून मी कुठेही जाणार नाही. नको ते शिक्षण आणि काही. का? काय झाले? तू सांगणार आहेस का काय झाले ते? आई, आज शाळेतून येताना वाटेत एक गृहस्थ आडवे आले. मी चरकले, म्हटले वाट सोडा. तसे ते म्हणाले, मी
दिनकरराव कुलकर्णी, तू परचुरेंची नर्मदा ना? मी हो म्हणाले. तसे आजूबाजूनी जाणाऱ्या पुरुषांना जमा केले आणि अर्वज्यपणे बोलू लागले. म्हणाले, बघा बघा, एक नवरा खाऊन ही चेटकीट दुसऱ्याशी लग्न लावून बसलीये. सगळी बंधनं तोडलीये. आणि म्हणाले, आता सगळ्यांना संधी. तुम्हा कुणापैकी तुमच्या नावाचे कुंकू जर हिच्या कपाळी लावायचे असेल तर हिच्याकडे अर्ज देऊन ठेवा. त्या दिनकररावाची ही हिंमत, बघतोस त्याच्याकडे. प्रभाकरा, थांब. कुणाकुणाची तोंड बंद करणार आहेस? यांचे हेच उद्योग. यांच्या नादी न लागणे बरे. आपण मौन राहून खंबीरपणे आपले काम करावे. काही दिवस बोलतील आणि गप्प होतील. आपण आपल्या जीवाला त्रास करून घ्यायचा नाही. आणि काय गो नर्मदे, त्या दिवशी सावित्रीबाईंचे गोडवे गात होतीस ना? अगो, त्या बाईंनी काय कमी सोसले? आज तुला फक्त काही लोक बोलले. त्या माऊलीच्या अंगावर शेण फेकत होते लोक. तूच सांगितलेस ना? पण त्या डगमगल्या नाहीत. आपले कर्म नित्य नेमाने करतच राहिल्या. नंतर लोकच कंटाळले. तुम्ही पत्करलेला मार्ग खडतर आहे. तुमच्या निडर कर्तृत्वानं तुम्हाला तो सुकर करायचा आहे. तेव्हा उद्यापासून तुमचा दिनक्रम आहे तसाच सुरू राहायला पाहिजे. न खचता, न घाबरता. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. अहो, तुम्ही त्या झाडामागे लपून राहा. हो. अहो, तिकडे नको. का? तिकडे अंधार आहे. आणि इथे? इकडे सुद्धा अंधार आहे. पण तुम्ही आहात ना सोबतीला. मी जर आप्पा आले तर तुमच्या सोबत न माहित उपटतील. अहो, पण तुम्हाला आता माहितीये ना की मला अंधाराची भीती वाटते म्हणून. हो हो, माहितीये. मग का आला तिकडे? अहो, असे कसे? तुम्हाला एकटीला कसे पाठवणार? म्हणून आलो तुमच्या सोबतीला. आणि तुमच्या बरोबर आलो म्हणून इथवर आलोय. आणि आता तुम्हीच मला एकट्याला सोडून जाणार. माझे कसे व्हायचे? बाई 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 बाई, भलताच पेच होऊन बसलाय हातात. एकीकडे आपण समजावून घरी नेण्याचे कठीण काम, तर दुसरीकडे आहनने एकटे नाही सोडायचे. अहो, अशाने मी आप्पांना घरी कशी आणणार? माझ्या मनाचा काहीतरी विचार करा. अहो, अवघी 9 वर्षांची आहे हो मी अजून. हो, आहात तुम्ही 9 वर्षांच्या, पण कामगिरी 90 वर्षांची आहे. त्याला कोण काय करणार? गप्प बसा. तुम्हाला काय जातंय हो हसायला? इथे माझ्यासाठी प्रत्येक क्षण मोलाचा आहे हो. त्यातून आप्पांनी तुम्हाला इथे पाहिले तर जास्तच रागवतील. तेव्हा माझे ऐका, लांब जाऊन कुठेतरी लपा. अहो, तुम्हाला माझी जरा सुद्धा काळजी नाहीये का? भीतीने मी मागच्या वेळेस सारखं बेशुद्ध पडलो तर? अहो, नाही पडणार. एखादे स्तोत्र म्हणा, म्हणजे काही होणार नाही. आणि माझी आई आली ना की मी तिला सांगून तुम्हाला भीती घालवायचे औषध देईन. अहो, तुम्ही ते औषध द्याल तेव्हा द्याल, पण आता काय करू मी? सांगितले ना, स्तोत्र म्हणा. नाहीतरी काम करा, तुम्ही इथे लपून बसा. हा, चांगली कल्पना आहे. कसे काय सुचते हो तुम्हाला?
आता लपा पटकन. आणि हो, आप्पा माझ्यावर कितीही रागवले, मला कितीही बोलले, तरी आत येऊ नका. हो हो, नाही येणार. ऐका ना, आता काय? मी आला लवकर, कारण इथं सुद्धा अंधार आहे. हो अहो, पण इथे दारा आड तर आहोत आम्ही. मी आहे, आप्पा आहे, काय? हो हो, बरे तुम्ही आत जा आता. राहाल ना नीट? राहीन राहीन, जा जा आत जा. हो. राम 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 राम. प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः सप्ताना वायतीना विश्वमित्र जमदग्नि भरद्वाज गौतमात्री यछुंदः प्राणायामे विनियोगः. आप्पा, तू